नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 49 मतदारसंघात शांततेत मतदान सुरू. दहशतवादाच्या निपटाऱ्यासाठी लवकरच व्यापक आंतरराष्ट्रीय कराराची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून जॉर्डन दौऱ्यादरम्यान व्यक्त. भारतासह सर्व विकसनशील राष्ट्रांचा जागतिक बँक समूहातला भांडवली हिस्सा वाढवण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त. आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक, लोकशाही चौकटीचाच निषेध व्यक्त व्हायला हवा, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. आणि आता बातम्या विस्ताराने. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 10 जिल्ह्यातल्या 49 मतदारसंघात शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 39% मतदान झालं आहे. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दृश्य दिसत होतं. युवक आणि महिलांमध्ये जास्त उत्साह दिसून येत आहे. समस्तीपूर, जमुई, मुंगेर आणि खगारिया या जिल्ह्यात काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं वृत्त आहे. पहिल्या टप्प्यासाठी 13,212 मतदान केंद्र उभारण्यात आली असून 583 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. यात 54 महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महायुतीसाठी आजचा टप्पा महत्वाचा आहे. विजयकुमार चौधरी आणि दामोदर रावत या मंत्र्यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालला लागून असलेल्या जिल्ह्यात सीमा सील करण्यात आल्या असून सुरक्षा रक्षक बारकाईनं नजर ठेवून आहेत. नक्षलवादी भागात प्रथमच ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून हेलिकॉप्टरद्वारेही नजर ठेवण्यात येत आहे. बिहारमध्ये 5 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून 5 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. 8 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. 243 सदस्यीय बिहार विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबरला संपते. दहशतवादाचा निपटारा करण्यासाठी लवकरच व्यापक आंतरराष्ट्रीय करार करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. जॉर्डनमधल्या अम्मान विद्यापीठात ते काल बोलत होते. शेजारी राष्ट्रांकडून दहशतवादाला खतपाणी दिलं जात असून या दहशतवादाचा मुकाबला भारत गेली अनेक वर्ष करत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी भारत आपलं योगदान देत असल्याचं ते म्हणाले. पश्चिम आशियाई क्षेत्रात शांतता नांदावी यासाठी जॉर्डनच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. भारतासह सर्व विकसनशील राष्ट्रांचा जागतिक बँक समूहातला भांडवली हिस्सा वाढला पाहिजे अशी मागणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. ते काल पेरूमध्ये लिमा इथं जागतिक बँकेच्या विकास समितीच्या बैठकीत बोलत होते. जगाच्या आर्थिक उलाढालीमधला विकसनशील राष्ट्रांचा वाटा वाढला आहे. तो ठळकपणे प्रतिबिंबित होण्यासाठी तसंच पतपुरवठ्याबद्दलच्या त्यांच्या वाढत्या गरजा भागवता येण्यासाठी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्थांमधला त्यांचा भांडवली हिस्सा वाढणं आवश्यक आहे, असंही जेटली म्हणाले. जगाच्या एकूण आर्थिक उत्पन्नातला विकसनशील राष्ट्रांचा वाटा गेल्या 5 वर्षात 39% वाढून 49% पोहोचला आहे. आता या देशांमध्ये सर्वसमावेशक विकास होणं हे त्या देशांबरोबरच जागतिक बँकेच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीसाठीही फायद्याचं ठरणार आहे, असंही ते म्हणाले. भारत, बांगलादेश आणि भूतान या देशांच्या लोकसंख्यात्मक परिवर्तनाचा उपयोग शाश्वत विकासाची जागतिक बँकेची उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न हे देश करत आहेत, असंही जेटली यांनी या बैठकीत सांगितलं. आर्थिक वर्षाच्या शेवटी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याऐवजी व्यापारी आणि व्यावसायिकांनी अग्रिम कर भरावा असं आवाहन प्राप्तिकर विभागानं केलं आहे. 1 कोटी नवे करदाते शोधण्याच्या आणि कर निकषांचे आयाम विस्तारित करण्याच्या दृष्टीनं विभागानं कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही सूचना केली. देशभरातील उद्योग आणि व्यापार संस्थांशी संपर्क साधून जागरूकता आणण्यासाठी विभागानं थेट संवाद नामक सार्वजनिक स्तरावरील चर्चेचा उपक्रम सुरू केला आहे. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यात नुकसान नसल्याचा संदेश व्यापाऱ्यांपर्यंत जाणं आवश्यक असून सर्वांनी कराची रक्कम आणि विवरण वेळेत भरणं गरजेचं असल्याचं विभागाच्या वरिष्ठ आयुक्तांनी नवी दिल्ली इथं पीटीआयशी बोलताना सांगितलं. लोकपाल कायद्याअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची तसंच त्यांच्या जोडीदाराची आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांची मालमत्ता आणि देण्याचा तपशील जाहीर करण्याची मुदत सरकारनं वाढवली आहे. 6 महिन्यानं मुदत वाढवण्यात आली असून येत्या 15 एप्रिलपर्यंत हा तपशील देता येईल असं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं म्हटलं आहे. आतापर्यंतची ही 4थी मुदतवाढ आहे.
लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013च्या नियमांतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना हा तपशील देणं बंधनकारक आहे. ऑब्झर्व्हर आणि रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर अज्ञात 5 ते 7 व्यक्तींनी शाई किंवा रंग फेकल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. आज सकाळी त्यांच्या घरासमोर ही घटना घडल्याचं धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं. शिवसेना कार्यकर्त्यांनी चेहऱ्यावर शाई फेकल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री खुर्शीद कसूरी यांच्या पुस्तकाचं आज मुंबईत होणारं प्रकाशन ठरल्याप्रमाणेच होणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या गृह खात्यानंही कार्यक्रमाच्या आयोजकांना संपूर्ण सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम रद्द करण्याची शिवसेनेची मागणी आहे. दरम्यान प्रत्येकाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. योग्य तऱ्हेने निषेध व्यक्त करण्याला घटनेनं मुभा दिली आहे. मात्र शारीरिक इजा होता कामा नये अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात व्यक्त केली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही आजच्या घटनेचा निषेध केला आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या हिंसाचाराबाबत देशातली जनता संतप्त असून त्याचा भडका केव्हा उडेल हे सांगता येणं शक्य नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुधींद्र कुलकर्णी यांनी काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाबरोबर युती करायची की नाही याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच घेतील असं शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कल्याण इथल्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं शिंदे यांच्या हस्ते काल उद्घाटन झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीतल्या युतीसाठी भाजपाबरोबर बोलणी सुरू असून शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहील असं शिंदे यांनी सांगितलं. येत्या 1 नोव्हेंबरला 122 जागांसाठी ही निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 2 दिवस बाकी आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा GR अर्थात शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. राज्यातल्या 14 जिल्ह्यांमध्ये अशी केंद्र सुरू करून ती तालुका पातळीपर्यंत विस्तारित करण्याचा GR सरकारनं गेल्या 24 सप्टेंबरला काढला होता. तो त्वरित रद्द न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवजी सरकार मानसिक आरोग्य केंद्र सुरू करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही चव्हाण यांनी केली. दरम्यान यवतमाळमधल्या एका सामाजिक संस्थेनं नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार शेतकऱ्यांचं नैराश्य हे आत्महत्यांमागचं महत्त्वाचं कारण असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. कोकणात जाहीर झालेल्या रासायनिक क्षेत्र प्रस्तावाला विरोध दर्शवण्यासाठी काल सिंधुदुर्गात कणकवली इथं एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. हा भाग रासायनिक पट्टा म्हणून जाहीर करण्यात आला तर इथल्या किनारपट्टीवरचं कांदळवन नष्ट होऊन मासेमारी, पर्यटन आणि एकूणच मानवी जीवन धोक्यात येणार आहे. या निर्णयामुळे किनारपट्टीचं वाळवंट होईल असं सांगत शेकापा आमदार धैर्यशील पाटील, डॉ मंगेश सावंत, विशेष आर्थिक क्षेत्र विरोधी लढ्याचे नेते सुनील दिघे, परिषदेचे आयोजक महेश परुळेकर आणि अनेक पर्यावरणप्रेमी यांनी हा लढा अधिक तीव्र करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याची आवश्यकता आहे असं विख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याकरता अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीनं त्यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशन या संस्थेचं नवं कार्यालय आज पुण्यात सुरू झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांना कायमस्वरूपी एक रोजगार मिळाला पाहिजे. तो कुठल्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देता येईल ते आपल्याला शोधायचं. मग त्याच्यामध्ये कापडं शिवून देणं म्हणजे एक हॉस्पिटल घेतलं की अख्ख्या हॉस्पिटलचे सगळे जे कपडे आहेत ते शिवून द्यायचे म्हटल्यानंतर एक गाव घेतलं. तुम्ही बाबा हे हॉस्पिटल याची एवढी गरज, या इथल्या गावातल्या इतक्या बाय. पण सरते शेवटी हे आपण आपल्या मंडळींसाठी सामान्य माणसांसाठी केलेली चळवळ म्हणजे नाव. मराठवाड्यात अपुरा पाऊस झाल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या अभिनेत्यांनी त्यांना मदत केल्यावर राज्यभरातून अनेकांनी शेतकऱ्यांना मदत केली. गडचिरोली जिल्ह्यात महिलांना रोजगाराच्या संधी फारच कमी होत्या, परंतु महिला बचत गटाच्या माध्यमातून इडली सांबारची पाकिटं बनवण्याचा व्यवसाय इथल्या महिलांनी सुरू केला आणि त्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधनं फार अत्यल्प प्रमाणात आहेत.
त्यात महिलांचा विचार केला तर तेंदूपत्ता किंवा मोह फुलं वेचण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतंही रोजगाराचं साधन नव्हतं. मात्र गडचिरोली महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने विविध महिला बचत गटांनी एकत्र येऊन ग्राहकांना थेट इडली सांबारची फूड पॅकेट पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. 32 गावातल्या 72 महिला विविध बचत गटात कार्यरत असून प्रत्येक महिलेने 100 रुपये सदस्य स्वरूपात गोळा केले. तसंच महिला आर्थिक विकास मंडळाने दिलेल्या तांत्रिक सहकार्याने इडली सांबार उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम सुरू केला आणि अल्पावधीतच हा उपक्रम लोकप्रिय ठरून त्यांना नफाही मिळू लागला. गावागावात सगळ्या महिला आम्ही आलो. 11 गावातल्या महिला आहोत. आम्ही आधी 100 रुपये भरलेत आणि त्याच्यानंतर मग शेअर्स 500 रुपये भरले. मग जेव्हा आम्हाला हे सुरू करायचं होतं तर म्हणजे भांडवल पाहिजे होतं पैशाचं आणि कोणाकडून कर्ज न घेता आम्ही सगळ्या महिलांनी मिळून जे पैसे काढलेत 500 रुपये. फेडरेशन स्वरूपात चालणाऱ्या या उपक्रमामध्ये महिला अधिक जोमाने कामाला लागल्या असून या महिला बचत गटाला महिन्याला 50,000 रुपयाच्या वर नफा मिळत आहे. जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर महिला काहीही करू शकतात हे या महिलांनी दाखवून दिलंय आणि त्यामुळेच त्यांच्या या कार्याचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक सहभागाशिवाय न्यायप्रक्रिया पूर्ण होत नसते असं मत निवृत्त न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष अंबादास जोशी यांनी व्यक्त केलं. लातूर इथं श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेनं आयोजित केलेल्या न्यायप्रक्रियेत समाजाचा सहभाग या विषयावरील व्याख्यानात ते काल बोलत होते. सामंजस्याचा अभाव समाजात वाढत चालल्यामुळे न्यायालयाचं कामकाज वाढत असल्याचं ते म्हणाले. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या बारीपाडा इथं काल वनभाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचं यंदाचं 12वं वर्ष असून परिसरातल्या 200 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. महिलांनी यावेळी आवळा भाजी, चित्रोळ, रानतुळस, जास्वंद, शेवगा, नानूची भाजी अशा 75 भाज्यांचे 127 प्रकार सादर केले. जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी उद्घाटन केलं. जल, जंगल, जमीन या त्रिसूत्रीचा अवलंब करून जैववैविध्य जपण्याच्या बाबतीत बारीपाडानं आदर्श घालून दिला आहे अशा शब्दात मिसाळ यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. या स्पर्धेत पिंटी पवार यांना प्रथम, भारती आहिरे यांना द्वितीय तर वैशाली भोये यांना तृतीय पारितोषिक मिळालं. यावेळी मिसाळ यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाचं उद्घाटनही केलं. निसर्गाची अवकृपा तसंच आर्थिक चणचण याला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसतंय. पण शेतकऱ्यांनी निराश न होता वाशिम इथल्या केशव लोणसुने या शेतकऱ्याचा आदर्श ठेवायला हरकत नाही. वाशिम इथं राहणाऱ्या केशव लोणसुने या शेतकऱ्यानं आंतरपीक सोयाबीन घेऊन यशस्वीपणे सीताफळाची शेती केली आहे. ठिबक सिंचनाचा उपयोग करत सेंद्रिय पद्धतीने सीताफळाची शेती केल्यामुळे फळही आकाराने मोठं मिळत आहे. लोणसुने यांनी आजपर्यंत या शेतीतून 60,000च्या वर सीताफळांची विक्री केली आहे. या शेतीमध्ये मी 5 एकर सीताफळाचा बाग घेतलेला आहे. हा रोजगार हमी योजनेमधून सहकारी फळबागमधूनच घेतलेला आहे आणि याच्यात मी सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर मी या झाडाची कटिंग वगैरे बरोबर करतो. त्याच्यामुळे माझ्या झाडाला फळं भरपूर येतात आणि फळं मोठे होतात. त्याच्यामुळे फळाला माग जास्त आहे, भाव चांगला भेटतो. मी आतापर्यंत 60,000 रुपयाचं उत्पन्न काढलं आहे. नेमकं चालू झालेलं उत्पन्न आहे आणि याच्यानंतर 2 लाखाचा माल होण्याची अपेक्षा आहे. लोणसुने यांच्या या शेतीत त्यांचे कुटुंबीयही सहकार्य करत आहेत. इतर शेतकऱ्यांसाठीही लोणसुने यांचा हा प्रयोग प्रेरणादायी आहे. देश स्वतंत्र होऊन 68 वर्ष झाली तरी भटक्या, विमुक्त आणि बंजारा समाजाची स्थिती बदललेली नाही याचं आपल्याला दुःख आहे. त्यामुळेच आपण ज्या समाजातून आलो त्याचं वास्तव कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असं कवी प्राध्यापक वीरा राठोड यांनी म्हटलं आहे. राठोड यांच्या सेन साई वेस या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं त्यांचा काल औरंगाबाद इथं प्राध्यापक दासू वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य सरकार राबवत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
यंदा पाऊस अनियमित होऊनही रायगड जिल्ह्यात भात पीक शेतात डोलताना दिसत आहे. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं खरं, मात्र जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. ह्या बांधाऱ्यामुळं फायदा आहे. काय हे शेती लावायची राहिली होती, त्याच्यामुळं पाणी उडवून बसणारने हे शेती लागली. काय भुईमुग करता येतोय, काय वाळ करता येतोय, वाटल ते कडदान करता येते, सगळं मूग करता येतोय. काय इरीनं सुद्धा पाणी वाढलेलं आहे. भात लागवडीचा फायदा झाला आणि आता भात लागवडीनंतर जे नगदी पीक म्हणता येईल असे तूर, वाल, तरकारी, अगदी भुईमुग असं हे आम्हाला या बंधाऱ्यामुळे घेता येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात गेल्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अनेक सिमेंट बंधारे आणि वळण बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात पाणी बंधाऱ्यात साठलं आणि त्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना करता आला. तिला सुद्धा आम्हाला हे पाणी वापरता येणार आहे मोटरच्या साहाय्याने आणि या पाण्यामुळे आमच्या विहिरीची पण पातळी वाढलेली आहे. कृषी विभागामार्फत आम्ही वेगवेगळे प्रकल्प जसं राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बांधावर तूर लागवड आम्ही घेतलेली या प्रकल्पामध्ये. त्या आत्मा योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिक घेतलेले. त्याचप्रमाणे आता येणाऱ्या कालावधीत आम्ही आता जे आपण दुबार पीक घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे कडधान्याचे त्यानंतर तेलवर्गीय बियाण्यासाठी आम्हाला आता इथं आम्ही प्रकल्पाचे नियोजन केलेले आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली जलयुक्त शिवार योजना सर्वत्र प्रभावीपणे राबवली तर भविष्यात राज्य सुजलाम सुफलाम बनेल आणि शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल, हे नक्की. गेल्या महिन्यात हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या 114 झाली आहे. अजूनही 10 नागरिक बेपत्ता असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हज चेंगराचेंगरीत सापडलेल्या भारतीयांची ओळख पटवण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग हे गेल्या आठवड्यात सौदीमध्ये होते. मीना इथं झालेल्या चेंगराचेंगरीत 1000पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे काल मुंबईत स्वयंसेवी संस्थांचं आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थापन या विषयावरच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. निधी संकलन, परदेशी देणग्या, हिशोब लेखन, लेखापरीक्षण संस्थांना लागू होणारे विविध कायदे याविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात कंपन्यांचं सामाजिक उत्तरदायित्व याबद्दलही या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. 70 संस्थांचे सुमारे 100हून अधिक प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते. आज जागतिक संधिवात दिन. सांध्याच्या ठिकाणी सूज येणं, सांधे दुखणं, सांध्याच्या हालचालीत बिघाड म्हणजे संधिवात. संधिवाताचं दिवसेंदिवस वाढणारं प्रमाण पाहता याविषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना संधिवाताविषयी जागृत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे दरवर्षी 12 ऑक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिन म्हणून पाळला जातो. देशातल्या 15% जनतेला संधिवाताचा त्रास भेडसावत आहे. यात महिलांची संख्या जास्त आहे. वजन नियंत्रणात ठेवणं, नियमित व्यायाम करणं, नियमित चालणं, योग्य शारीरिक हालचाली आणि आहारातील काही पथ्यांच्या मदतीनं संधिवातावर उपाययोजना करता येऊ शकते. संधिवाताची लक्षणं उतार वयात दिसून येतात. मात्र चुकीचा आहारविहार आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आज तरुणांमध्येही सांधेदुखीचं प्रमाण वाढतंय. सांधे, गुडघे आणि मणका विकारांचे विशेष चिकित्सक वैद्य मंगेश देशपांडे यांनी दूरध्वनीवरून याबद्दल विशेष माहिती दिली. दर 7 रुग्णांमध्ये 1 रुग्ण हा गुडघेदुखीचा असतो. गुडघेदुखीच्या प्रमुख कारणांमध्ये बैठं काम, एसीमध्ये बसणं, एसी जिमचा भरपूर वापर करणं, याबरोबरच कोरडं, शिळं, टिकवलेलं अन्न खाणं, मैदा, साखर, वनस्पती तूप आणि मीठ या आहारातल्या 4 पांढऱ्या विषांचा अतिरिक्त वापर म्हणजेच फास्ट फूडचा वापर करणं, शीतपेय, आंबट, खारट, तिखट पदार्थ, पेरू, चिकू, लिंबू, संत्री, नारंगी, टोमॅटो याचा भरपूर प्रमाणात आहारात वापर करणं, पोटभर जेवणं, त्यानंतर आधीच पचलेलं नसताना पुन्हा खाणं पिणं, जेवणं, दही, लस्सी, मलाई, पनीर, चीज, चॉकलेट याचा खूप जास्ती प्रमाणात आहारात वापर करणं, अति चालणं, भरपूर जास्त व्यायाम करणं, वाहनातून भरपूर प्रवास करणं, दुपारी झोपणं, रात्री जागरण करणं, सकाळी उपाशीपोटी पाणी पिणं आणि जेवणानंतर सुद्धा लगेच आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणं,
मोड आलेल्या मोठ्या कडधान्यांचा म्हणजे वाल, वाटाणे, पावटे, हरभरे, चणे यांचा भरपूर वापर करणं याने सांधेदुखी होते. नियमित व्यायाम, लयबद्ध तालबद्ध हालचाली जर केल्या, भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार जर केले तर सांधेदुखी कमी होऊ शकते. कायम बदाम, अक्रोड, मेथी, तीळ, डिंक, ओला नारळ, अहळीव, खारीक, काळं जिरं, ज्येष्ठमध, गुळवेल, सुंठ आणि अश्वगंधा या बाळंतिणीला देण्यात येणाऱ्या गोष्टी जर वापरल्या तर गुडघे निश्चित सक्षम होतात. डाळिंब, आवळा, कोकम या 3 आंबट गोष्टी चालतात. मित आहार अल्प, पौष्टिक, अग्निसापेक्ष आहार असावा आणि एकदा जेवल्यावर 4 ते 6 तास काही खाऊ पिऊ नये. नियमितपणे अंगाला तेल लावणं, त्याचबरोबर पंचकर्माचा वापर करणं हा सुद्धा प्रकृतीनुरूप शिकलेल्या वैद्याकडून विद्धकर्म, अग्निकर्म, तिक्तक्षीर बस्ती याचा खूप चांगला वापर हा सांधेदुखीमध्ये होऊ शकतो. शेवटचा मंत्र फक्त सांगतो. सांधा यूज ऑर लूज या मंत्रावर चालतो. वापरा अथवा गमवा हे त्याचं महत्वाचं भाग आहे. धन्यवाद. माहितीबद्दल धन्यवाद सर. खानदेशातली लोकसंस्कृती आणि परंपरा जोपासण्याच्या उद्देशानं जळगाव इथं गंधे सभागृहात काल 14व्या भुलाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. खानदेशातल्या लोकसंस्कृतीत भुलाबाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केशव स्मृती प्रतिष्ठान आणि ललित कला अकादमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचं ज्येष्ठ कलावंत पियुष रावळ आणि जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या महोत्सवात बालगट, मोठा गट आणि खुला गट अशा 3 गटात स्पर्धा घेण्यात आली. एकूण 45 संघांनी यावेळी भुलाबाईवर आधारित विविध गीत आणि नृत्य आविष्कार सादर केले. अश्विनी नवरात्र सुरू होण्याआधी नवरात्रीच्या तयारीसाठी गोंदियामधली सर्व मंडळं आणि मूर्तिकार सज्ज झाले आहेत. गोंदिया शहरातल्या जवळपास 45 ते 50 दुर्गा उत्सव मंडळांकडून यावर्षी विविध देखावे उभारण्यात येणार आहेत. गोंदियासह संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी देखावे उभारण्यासाठी कोलकात्याहून मोठ्या प्रमाणात मंडपाचे कारागीर आले आहेत. त्यामुळे या नवरात्रोत्सवात भाविकांना देवीच्या दर्शनासोबतच विविध देखावेही पाहायला मिळणार आहेत. हवामान. नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काल दिवसभर एकूण 149 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावर्षी आतापर्यंत नाशिक जिल्ह्याच्या सरासरीच्या 64% पाऊस पडला आहे. दरम्यान पुणे शहर आणि परिसरासह अनेक ठिकाणी काल रात्री जोरदार पाऊस झाला. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. या काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 49 मतदारसंघात शांततेत मतदान सुरू. दहशतवादाच्या निपटाऱ्यासाठी लवकरच व्यापक आंतरराष्ट्रीय कराराची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून जॉर्डन दौऱ्यादरम्यान व्यक्त. भारतासह सर्व विकसनशील राष्ट्रांचा जागतिक बँक समूहातला भांडवली हिस्सा वाढवण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त. आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक, लोकशाही चौकटीतच निषेध व्यक्त व्हायला हवा, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर. नमस्कार.